इलॉन मस्क यांच्या एक्स कंपनीवर पॅरिस पोलिसांचे छापे, डीप फेक आणि आक्षेपार्ह मजकुरावरून जगभरात खळबळ माजली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण पाहूया. प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या एक्स म्हणजेच ट्विटर कंपनीच्या पॅरिसमधील कार्यालयावर तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे. चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि एआयच्या माध्यमातून बनवलेले आक्षेपार्ह डीप फेक व्हिडिओ रोखण्यात कंपनीला अपयश आल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. गेल्या वर्षापासून या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू असून अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो आणि मानवाधिकारांविरुद्धच्या गुन्ह्यांचे समर्थन केल्याप्रसारून ही छापेमारी झाली आहे. या प्रकरणी इलॉन मस्क आणि माजी सीईओ लिंडा याकारिनो यांनी 20 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. सोशल मीडियावरील वाढत्या आक्षेपार्ह मजकुरांविरुद्ध ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते. सोशल मीडियावरील या मनमानी कारभारावर आता लगाम लागणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज डॉट्स.